आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. त्याचबरोबर जे सदस्य म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत अशा सन्माननीय सौ राणीताई आनंद माने, त्याचबरोबर रामचंद्र बापू मदने सन्माननीय सदस्य, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. त्याचबरोबर भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. जय हिंद. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व निर्वाचित सदस्य यांचा स्वागत समारंभ औपचारिक चहापानाचा कार्यक्रम आज आपण इथे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट हेच होतं की प्रशासक जे काळ होता, मागचे 4 वर्ष नगर परिषदेवर प्रशासकाचा काळ होता आणि सन 2016 ते 2021 यानंतर जे काय 4 वर्ष प्रशासकाचा काळ गेलेला आहे त्याच्यानंतर आता आपण एक लोकनियुक्त बॉडी सोबत आज आपण इथं बैठक घेत आहोत. औपचारिक चहापानाचा कार्यक्रम यासाठीच केला होता की मध्यंतरी आता मला इथं सांगोल्यात येऊन सुद्धा 2 वर्ष झालेली आहेत आणि या पिरियडमध्ये आपल्या माध्यमातून सुद्धा आम्हाला खूप वेळा काही नागरिकांच्या समस्या असतील, वॉर्डमधल्या काही नागरिकांच्या समस्या, तर आपण वेळोवेळी आम्हाला सूचना केल्या. आम्हाला यथापरी जसं आम्हाला शक्य होतं तशा पद्धतीने आमच्या विभाग प्रमुखांमार्फत किंवा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत आम्ही ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. परंतु या पिरियडमध्ये खूप गोष्टी बदललेल्या आहेत, खूप कर्मचारी बदलून गेलेले आहेत. आपला जो कालावधी डिसेंबर 2021 ला संपला, त्यानंतर आज डिसेंबर 25 मध्ये, म्हणजे जर योग्य वेळी जर निवडणूक झाली असती, प्रशासकाचा काळ नसता, तर कदाचित पुढच्या वर्षीपर्यंत आपण निवडणुकीला सामोरे गेलो असतो. एवढा मोठा कालावधी हा पिरियड या पिरियडमध्ये घेऊन गेलेला आहे आणि त्यामध्ये जे काय आता पोकळी निर्माण झालेली आहे, प्रशासक पद जाऊन आता निर्वाचित सदस्यांमार्फत या शहराचा कारभार चालणार आहे. तर त्यामध्ये आपल्या सगळ्या सदस्यांच्या ज्या काही सूचना असतील, ज्या काही समस्या असतील, शेवटी प्रभागातून आपण निवडून आल्या. आज आपण एका प्रभागाचे 2 जण त्याचं प्रतिनिधित्व करत आहात. नागरिकांच्या समस्या आमच्यापर्यंत तुम्ही प्रभावीरित्या मांडू शकता आणि त्या सोडवण्याच आमच्या प्रशासनाची मुख्य भूमिका असणार आहे. आम्हाला आम्ही ज्यावेळेस प्रशिक्षणाला होतो, तर प्रशिक्षण ज्यावेळेस आमचं चालायचं त्यावेळेस आम्हाला सांगितलं जायचं की लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की लोकशाही मूल्य जपली गेली पाहिजे. लोकांकडून निवडून आलेल्या सदस्यांनी ज्या अडचणी सांगितलेल्या आहेत तर त्या सोडवणं हे आमचं प्राधान्य असणार आहे. जसं आपण आज लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणजे या शहराचे प्रथम नागरिक आहात. आपल्याला पूर्णपणे नगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने सर्व कर्मचारी, सर्व विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख म्हणून मी स्वतः आपल्याला जो आदर द्यायचा आहे तो सगळ्यांकडून मिळणार आहे याची मी ग्वाही देतो. आणि सोबतच जसं आम्हाला प्रशिक्षणामध्ये अजून एक गोष्ट सांगितली होती की जर तुम्ही नगराध्यक्षांना सरपंच म्हणून जर गृहीत धरणार असाल, बॉडीला जर तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून गृहीत धरणार असाल, तर ते सुद्धा तुम्हाला एखाद्या ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक म्हणूनच तुम्हाला ट्रीटमेंट देणार. तुम्ही जर नगराध्यक्षांना एखाद्या महापौर म्हणून त्यांना जर ट्रीटमेंट देणार असाल, तुम्ही त्यांना तितका सन्मान देणार असाल,
तर ते पण तुम्हाला महापालिकेचा आयुक्त म्हणून तुम्हाला ट्रीटमेंट मिळणार आहे. तर ते रेसिप्रोकल ट्रीटमेंट सारखा प्रकार आहे. तुम्ही आमच्याकडनं जशा कामांचे नाही तर सांगणार, आम्ही तुम्हाला तशा पद्धतीने नाही तर तसं रिस्पॉन्स देणार. सगळे कर्मचारी सुद्धा म्हणजे एक आमची सुद्धा इच्छा होती, ते कर्मचाऱ्यांच्या वतीने आलेलं होतं की प्रपोजल की आपण असं सगळ्यांचे एक कार्यक्रम ठेवूया, एक छोटेखानी गेट टुगेदर सारखं होईल. फ्रेशर्स जसे असतात तर तशा पद्धतीने एक औपचारिक चहापान होईल आणि सगळ्या सदस्यांची कर्मचाऱ्यांना आणि सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांची सदस्यांना तोंड ओळख होईल, यासाठीचा हा कार्यक्रम घेण्यात आला होता. सोबतच मागच्या 4 वर्षात ज्या गोष्टी झाल्या प्रशासकाच्या काळामध्ये खूप साऱ्या गोष्टींना आम्हाला लिमिटेशन आलं. खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला सुद्धा नागरिकांनी ज्यावेळेस त्यांच्या अडचणी सांगितलं तर आपल्याकडनं असं नाही का म्हणजे होतं की आता आम्ही सध्या सक्षम नाही आहेत, आता आमचं काल संपलेलं आहे, तुम्ही नगरपालिकेचा संपर्क करा, तुमच्या समस्या सॉल्व्ह होईल, पण आम्ही डायरेक्ट नाही सांगू शकत नाही. तर ते आता कुठेतरी संपलंय. आपल्याला ग्रासरूट डेमोक्रेसीमध्ये आपण काम करतोय. म्हणजे आपल्याला जे काय सर्व दुरुस्ती आताच संत यांनी सांगितलं यांच्या भाषणामध्ये की जे ग्रासरूट डेमोक्रेसी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे रुजवायची आहे. आज नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून प्रथम नागरिक आणि त्यांचे निवडलेले सर्व 23 सदस्य, तर यांच्या मार्फत आपल्याला हे गावाचा विकास करायचा आहे. नागरिकांना या गोष्टी कळायला पाहिजे की खरंच प्रशासकाचा काळापेक्षा निर्वाचित सदस्यांचा काळ चांगला होता. पटपट काम होत आहे, ते रिझल्ट गेल्यानंतरच लोकांना त्या बॉडीचं महत्व कळणार आहे आणि निर्वाचित सदस्यांचं महत्व कळणार आहे. तर आम्ही सुद्धा नगरपालिकेच्या वतीने खूप सारं प्लॅनिंग केलेलं आहे. आपल्या आज ही पहिलीच बैठक आहे, त्याच्यानंतर वेळोवेळी आपण भेटणार आहोत. आपण आपल्या मार्फत म्हणजे भाऊंनी सुद्धा आम्हाला मध्ये दोन फोन झाला निवडून आल्यानंतर, तर ते म्हणले की आज म्हणजे ठीक आहे, आम्ही एका पक्षाच्या चिन्हावर लढलेलो आहोत, एका पक्षाच्या चिन्हावर आम्ही निवडून आलो आहोत, परंतु मी गावाचा पहिला नागरिक आहे, मला गाव सगळं नागरिक सारखं आहे, सगळ्यांची कामं सोबत होतील, विरोधात सत्ताधारी असं काही नाही, 5 वर्ष विकासावर राजकारण होईल. आणि मला वाटतं त्यात जे काही बाकीचे सुद्धा सदस्य असतील त्यांची सुद्धा एक मदत असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण एकत्र काम करूया. आमच्याकडनं सुद्धा काही ना अजून नवीन बदल करायचे असतील, सूचना करायच्या असतील, आपल्या सगळ्या सूचना आम्हाला स्वीकार आहे. यामध्ये आता आम्ही 2-3 गोष्टी ठरवलेल्या आहेत की जे आता तिमाही आम्ही म्हणजे प्रत्येक कामाचे तिमाहीनुसार आम्ही त्याचा अवलोकन करत असतो. आता 1 जानेवारीपासून ह्या वर्षाची शेवटची तिमाही आहे, तर ह्या मार्च एंडिंगपर्यंत आपल्याला कोणती कामं करायची आहेत, तर अशा सुद्धा आम्ही त्याचा गोषवारा काढलेला आहे. जे काही विकास कामं काही म्हणजे निधी आलेला आहे, परंतु जागेचे उपलब्ध नसल्यामुळे ते कामं होऊ शकले नाही, तर ते आपली सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे. ते कामं आपल्याला मार्गी लावायचे आहेत. सोबतच जे समाज मंदिरासाठी जो निधी आला होता, तर त्या समाज मंदिराचा निधी हा 31 मार्च पूर्वी खर्च करणं अपेक्षित आहे. 31 मार्च पूर्वी खर्च करणं अपेक्षित म्हणजे त्याची प्रशासकीय मान्यता होऊन टेंडर होऊन त्याची वर्क ऑर्डर होणं महत्वाचं आहे. त्याचं काम भलेही अजून पुढे चालू राहील, परंतु ऍटलिस्ट 31 मार्च पूर्वी त्या कामाची वर्क ऑर्डर होणं गरजेचं आहे. तर हे आपल्या समोरची सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे. सोबतच आरोग्याविषयीचे बहुतेक जास्त सूचना असतात की आरोग्य कर्मचारी यांनी चांगलं काम केलं पाहिजे. कारण की हे ठीक आहे, विकास होतोय, महत्वाकांक्षी योजना राबवतोय, 100 कोटी रुपयाची आपण कामं करू, परंतु कॉमन मॅनला जे पाहिजे की बाबा वेळेवर घंटागाडी गेले पाहिजे, मोकट जनावरांचा इलाज झाला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण आता लवकरच एक म्हणजे मी फ्लॅगशिप प्रोग्राम डिझाईन करतोय. आपल्याला सुद्धा त्याचं नाही सादरीकरण दाखवतो. आपल्या सगळ्या नगरसेवकांची सूचना सुद्धा त्याच्यात घेऊया, कारण की तुम्हाला या गावात जास्त माहिती आहे. आम्ही आज आहोत, उद्या नाहीये, आम्ही पाहून येतो गावाचे, परंतु तुम्हाला इथं सगळ्या समस्या माहिती आहे. तर तुमच्या वतीने सुद्धा तुम्ही त्यात सूचना करा. आपण कशा पद्धतीने आरोग्याच्या ज्या अडचणी आहेत तर त्याला कशा पद्धतीने टॅकल करायचं त्याचं एक नियोजन करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नगरपालिका झाली, परंतु बसायचं कुठं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि खरंच महत्वाचा आहे. भाऊ, आमची तयारी अशी होती की आता तुम्ही प्रशासक काळ संपन्न नगराध्यक्ष आले, तर परवा दिवशी एक शक्तीपीठ मार्गाचा एक पत्र द्यायचा विषय आला. भाऊनी सांगितलं की आता आपण पण त्यात पत्र देऊया. आम्ही जॉईंट सिग्नेचरचं पत्र दिलं. तर पत्र दिल्यावर शिक्का मारायचं, तर नगराध्यक्षाचा शिक्काच नाही अजून. एवढं प्रशासक तथा मुख्याधिकारी असं आंगवळणी पडलं की नगराध्यक्षाचा शिक्का आम्हाला बनावं लागला. एक शिक्का शोधला तर ते नगराध्यक्षा होत्या. तर महिला नगराध्यक्षा म्हणजे खूप वर्षानंतर नगर परिषदेला पुरुष नगराध्यक्ष मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळं खूप साऱ्या गोष्टींना आम्हाला सुद्धा कधी कधी लिमिटेशन्स येतात की काही गोष्टींना आम्ही संध्याकाळी बोलू नाही शकतो. तसं आता भाऊ आपले म्हणजे एकदम फ्लेक्झिबल आहे आणि कधी जरी तुम्हाला आम्ही म्हणजे अडचणीच्या वेळेस फोन केला तरी तुम्ही अवेलेबल असणार, त्याची आम्हाला शाश्वती आहे. अशा पद्धतीने आता आज बैठक त्याच्यामुळे इथे घेतली की आपल्याकडे आता इमारत नाहीये. आता ह्या पिरियडमध्ये आपलं किमान 1 वर्ष तरी लागेल की हे इमारत पूर्ण होईल म्हणून.
त्याच्यामुळे आपल्याला असंच इथं बैठक घेणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासोबतच नगराध्यक्षाची कॅबिन सुद्धा आम्ही प्लॅनिंग करतोय. तर तुम्ही पण सांगा की नगराध्यक्षाची कॅबिन कुठं असावी, तशा पद्धतीने नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षांची कॅबिन होऊ शकते. एवढे मोठे बॉडी आपली बसू शकत नाही. माझ्या कॅबिनला सुद्धा 24 खुर्च्या बसत नाहीत, तर त्याच्यासोबत आपल्याला कर्मचारी अधिकारी सुद्धा इंट्रोड्यूस करायचे होते, म्हणून आपण माझ्या कार्यक्रम घेतलेला आहे. सभापतीची निवड झाल्यानंतर आपण त्याच्यात करूया नियोजन, परंतु आज काय झालंय की आपलं जे फायरचं जे ऑफिस होतं जिथं आपण एनएलएम सुरू केलं आहे, तर ती सुद्धा आपल्याला मदत पाडावं लागली. त्याच्यामुळं फायरच्या ऑफिसमध्ये जे एनएलएमचे कर्मचारी होते ते सोबतच इलेक्ट्रिकचे कर्मचारी सोबत पीएनओ आहे, तर ते सुद्धा आता पलीकडचे म्हणजे आपल्या जे विहिरीच्या पलीकडे एक तिसरी इमारत आहे तिथं ते शिफ्ट केलेली आहे. तर त्याच्यामुळं तिथं आपण एकदा हे कार्यक्रम झाल्यानंतर आज उद्यामध्ये जसं वेळ मिळत असं या आपण त्याच्यात नियोजन करूया की कुठं करता येऊ शकतं. आजच्या बैठकीमध्ये मला खूप जणांचे फोन आले की हे नगराध्यक्षांनी कॉल केलेली बैठक आहे का, ते पदग्रहण म्हणतो, तसं काही नाहीये. हे आमचं नाही का चहापानाचा कार्यक्रम आहे. आम्हाला वाटलं की नाही का आम्ही तुमचं नाक सत्कार केला पाहिजे. आम्हाला याच्यात नाही का भूषण आहे की एवढ्या मोठ्या नगरपालिकेमध्ये आज तुम्ही प्रत्येक जण प्रत्येक वॉर्डमध्ये किती मेहनतीने निवडून आणल्या. त्याच्यामुळे आम्हाला तुमच्यासोबत छान पद्धतीने काम करायचं आहे, प्रभावी पद्धतीने काम झालं पाहिजे. आपली सांगोला नगरपालिका तशी सुद्धा विभागामध्ये 1 नंबर आहे. गवर्नर नगरपालिकेमध्ये सांगोला नगर परिषदेचं नाव खूप घोषणाने घेतलं जातं. हे पुणे विभागातून कसं महाराष्ट्राच्या लेवलवर जाईल, प्रत्येक योजनेचं कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल, तर त्या सुद्धा साठी आम्हाला तुमच्याकडनं सूचना अपेक्षित आहे. जास्त काही वेळ घेत नाही. अजून आपला अध्यक्ष मनोगत पण ऐकायचं, सगळ्या नगरसेवकांचा सत्कार देखील करायचा आहे. तर त्याच्यामुळं आमचं हे छोट्या कार्यक्रमाला कृपया आपण स्वीकार करावा आणि आमचं आज आम्ही जे आपलं इथं स्वागत समारंभ ठेवलेला आहे, तर याबद्दल आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याबद्दल सर्व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो.